दादा, आज शिंदे समिती आली होती. शिंदे समिती आली होती आज. घेतली जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. काही नोंदीच्या अडचणी आहेत, प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सोडवा. तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं, पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही. आमचं म्हणणं काय आहे बरं, माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागण्या नाही. आमच्या मागण्या राज्य सरकारकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे. त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीच. शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही, रुसवा पण नाहीये काही. शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं? त्यांनी रेकॉर्ड शोधावेत, त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्यात. ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं, आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी. आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा. तर त्यांनी 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला. आता आमचं काम शिंदे समिती कशी गुंतलं नाही, आमचं काम आता सरकार कशी गुंतलं. मराठा आणि कुणबी 1000 तुम्ही आता काढू शकता, कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला 58 लाख नोंदीचा अहवाल. राहिला दुसरा विषय, शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे. 11 महिने झाले शिंदे समिती त्याच्यावरती अभ्यास करते. आणि सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक आहे. सरकार जर म्हणलं तर 1 मिनिटात अहवाल देते. आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही. आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही. शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही. शिंदे समितीने चांगलं काम केलंय, नोंदी शोधल्या, त्यांचं काम कौतुक करणार. आम्ही का जावं? आमचं काही म्हणणं गरहाणच नाही त्यांच्याविषयी. त्यांच्याविषयी ते जर गरहाण असतं तर ठीक होतं. व्हॅलिडिटी कोण देत नाही? संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाहीये. परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही? महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते, ते देत नाहीयेत. मग हे जाणून बुजून चालेल. समिती तर नोंदी शोधती, शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तिथं जावं का आम्ही त्यांना? फक्त तुम्ही नोंदी शोधा. जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली, राव ऑफिसच नाही, पुढं काम करायचं शिंदे समितीने? किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळायला पाहिजे. तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडे आहेत, त्यांना काही कळत नाही? तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो, पण त्याच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा, तिन्ही पण नाही घेतला. का नाही घेतला? याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही. वाचून झालं ना कदरले ते. ज्यावेळेस त्याच्यात आर्दड साहेबच होते आधी, त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं. त्याच वेळेस झालं होतं. आता पुन्हा पुन्हा काय वाचित? त्यात वाचायला काय? नोंदी आहेत त्या लागू करायच्या. किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबाकडे. शासकीय नोंदी आहेत, दस्ताऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं, कोणीच नाही अडू शकत. ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला अडमुठी भूमिका म्हणते. आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा? त्यांना म्हणा का मागण्या मान्य करा आमच्या, त्यांच्या हातात येतात, सरकारच्या हातात येते. आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी. पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात, मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे का? शिंदे समितीकडून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता. ज्या सरकारी नोंदी आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅझेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमुठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देते. दुसरं, जो तुम्ही अहवाल 58 लाख नोंदीचा स्वीकारला अहवाल, तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक आहे आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या? किती लाखो पोरावर खोटे केसेस केल्या, घेऊ म्हणले की नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबांचे पैसे रोखले, त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा? इतका द्वेष? शिंदे समिती आत्ता पळती, गठीत झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आता म्हणजे त्यांना 6 महिन्याची मुदत वाढली. आताच कस काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो?
आम्ही बोंबलले कष्ट आम्हाला आत्ताच कसं काय आली इतक्या दिवसात कंपनी आली काय नादी लावायचं आम्हाला फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियन त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर 27 अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांनो यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय लोकशाहीचं पर्याय नाही शस्त्र उपसावंच लागतंय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण अडवतंय ते बघतो मराठा!